Dear student, last lecture we showed about conditions for nodes and conditions for antinodes. Nodes means the distance becomes a zero or amplitude becomes zero, त्याला आपण काय म्हणतो नोड्स म्हणतो. अँटीनोड्स म्हणजे काय आहे, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे किंवा मॅक्झिमम डिस्टन्स जे देतं त्याला आपण काय म्हणतो अँटीनोड्स म्हणतो. आणि डिस्टन्स फॉर सक्सेसिव्ह नोड्स किती दाखवलं आपण, लॅम्बडा भागिले 4. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटीनोड्स इज लॅम्बडा बाय 2. तशाच प्रकारे द डिस्टन्स बिटवीन किंवा कॉन्सिक्वेटिव्ह नोड आणि अँटीनोड इज लॅम्बडा भागिले 2. ह्याच्यावर आपण सांगितलेलं आहे की नोड्स अँड अँटीनोड्स आर इक्विडिस्टन्स फ्रॉम वन अनदर. त्याच्यानंतर आता प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी वेव्हच्या प्रॉपर्टीज पाहत असताना आपल्याला स्टेशनरी वेव्ह म्हणजे काय, स्टँडिंग वेव्ह आहे विच डज नॉट मूव्ह फॉरवर्ड ऑर बॅकवर्ड असेल, अप ऑर डाऊन असेल, किंवा त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंटवर अवलंबून नसते, त्याला आपण काय म्हणलेलं आहे स्टेशनरी वेव्ह म्हणतात. त्याच्यामध्ये प्रॉपर्टी पाहत असताना आपल्याला स्टेशनरी वेव्हज आर कशामुळे निर्माण होतात, प्रोड्यूस ड्यू टू सुपरपोजिशन. कशामुळे, सुपरपोजिशन ऑफ टू आयडेंटिकल वेव्हज असतात आणि ते कसे असतात, इक्वल इन एम्प्लिट्यूड अँड इक्वल इन फ्रिक्वेन्सी असते, बट दे मूव्ह अपोजिट टू वन अनदर. आणि दोन्ही एकमेकाच्या काय असतात, अलॉंग, ट्रॅव्हलिंग अलॉंग द सेम पाथ इन अपोजिट डिरेक्शन. आणि अशा दोन वेव्हचं सुपरपोजिशन म्हणून आपल्याला काय मिळतं, स्टेशनरी वेव्ह मिळतं. त्याच्यानंतर दुसरी प्रॉपर्टी आहे आपल्याकडे, इफ टू आयडेंटिकल ट्रान्सव्हर्स वेव्ह प्रोग्रेसिव्ह वेव्ह सुपर इम्पोज इंटरफेअर रिझल्टंट इज ऑल्सो ए ट्रान्सव्हर्स स्टेशनरी वेव्ह मिळतं. म्हणजेच काय मिळतं आपल्याला, कॉम्बिनेशन ऑफ टू ट्रान्सव्हर्स प्रोग्रेसिव्ह वेव्हचा रिझल्टंट निघला आपला, प्रोग्रेसिव्ह वेव्हचा रिझल्टंट आपल्याला काय मिळतं, रिझल्टंट इज ट्रान्सव्हर्स स्टेशनरी वेव्ह असतो. का असतो, ट्रान्सव्हर्स स्टेशनरी वेव्ह. रिझल्टंट ऑफ टू ट्रान्सव्हर्स प्रोग्रेसिव्ह वेव्हचा रिझल्ट आपल्याला काय मिळतं, इज ऑल्सो ए ट्रान्सव्हर्स स्टेशनरी वेव्ह मिळतं. त्याच्यानंतर तिसरी प्रॉपर्टी आहे, ट्रान्सव्हर्स स्टेशनरी वेव्ह डिवायडेड अल्टरनेटली. बघा, ट्रान्सव्हर्स स्टेशनरी वेव्ह divided alternately. ट्रान्सव्हर्स म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळतं, क्रस्ट आणि ट्रप मिळतं. म्हणजे कशामध्ये आता डिवाइड होतं, नोड्स अँड अँटीनोड्स. आता आपण अगोदर नोड्स आणि अँटीनोड्स म्हणजे काय पाहिलेलं आपण, मिनिमम डिस्प्लेसमेंट झिरो असतं त्याला आपण काय म्हणतो, नोड्स म्हणतो, आणि मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असतं त्याला आपण अँटीनोड्स म्हणतो. तशाच प्रकारे ट्रान्सव्हर्स स्टेशनरी वेव्ह अल्टरनेटली डिवायडेड इंटू नोड्स अँड अँटीनोड्स विथ व्हायब्रेट्स विथ अँप्लिट्यूड बिटवीन. अँप्लिट्यूड का असते त्याच्यामध्ये, नोड म्हणजे झिरो अँप्लिट्यूड आणि मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे अँप्लिट्यूड असतं. म्हणजेच आपल्याला काय सांगता येतं, स्टेशनरी वेव्ह, ट्रान्सव्हर्स स्टेशनरी वेव्ह डिवाइडेड अल्टरनेटली नोड्स अँड अँटीनोड्स अँड विच व्हायब्रेट्स with amplitudes between 0 and A. 0 means node आणि A म्हणजे
अँटीनोड असतो. त्याच्यानंतर आता इफ टू लॉंगिट्युडनल किंवा आयडेंटिकल लॉंगिट्युडनल प्रोग्रेसिव्ह वेव्हज superimpose or interfere with each other, तर त्याच्यामुळे आपल्याला काय मिळतं, the resultant wave is a longitudinal wave. The resultant wave is also a longitudinal. दोन आता बघा, longitudinal वेव्हचा रिझल्टंट सुपरइम्पोज झाल्यानंतर रिझल्टंट काय मिळतं, also get a longitudinal stationary wave. Stationary wave. त्याच्यानंतर it is also divided alternately. कसं divided alternately कसं असतो, nodes and अँटीनोड. त्याचं देखील अँप्लिट्यूड काय असतं, 0 आणि E असतं. व्हायब्रेट्स बिटवीन अँप्लिट्यूड 0 अँड E. त्याच्यानंतर आता पाचवी प्रॉपर्टी आपल्याला काय सांगता येते, द डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह नोड्स. काय सांगितलं आपण, consecutive nodes is lambda by 4 and the distance between two consecutive antinodes is lambda भागिले 2 असतो. आपण गेल्या तासामध्ये काढलेला आहे डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स आणि डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटीनोड्स काढला आपण लॅम्बडा बाय 4 आणि लॅम्बडा बाय 2 सांगितलेला आहे. आणि 6वी प्रॉपर्टी आहे, आता याच्यामध्ये सांगता येतं आपल्याला, डिस्टन्स बिटवीन consecutive nodes is lambda by 4, antinodes is lambda by 2. त्याच्यानंतर 6वी प्रॉपर्टी काय सांगता येते आपल्याला, नोड्स अँड अँटीनोड्स आर प्रोड्युस्ड अल्टरनेटली. द डिस्टन्स बिटवीन नोड अँड ऍडजस्टंट अँटीनोड. बघा अल्टरनेटली काय तयार होतात, नोड्स आणि अँटीनोड. नोड नंतर अँटीनोड नंतर नोड तयार होते. आणि द डिस्टन्स बिटवीन कॉन्सिक्युटिव्ह node and antinode is lambda by 4. त्याच्यानंतर 7वी प्रॉपर्टी आपल्याला सांगता येईल याच्यामध्ये, द अँप्लिट्यूड्स ऑफ व्हायब्रेशन्स व्हॅरीज पिरियडिकली. काय अँप्लिट्यूडचं व्हेरिएशन, अँप्लिट्यूड varies periodically. In space मध्ये periodically काय होतं, amplitude varies होतं. All points vibrate with the same frequency. All points vibrate with same frequency. त्याच्यानंतर 8वी प्रॉपर्टी आपल्याला सांगता येईल, दो ऑल द पार्टिकल्स passes energy, there is no propagation of energy. प्रत्येकाला एनर्जी असते परंतु प्रोपोगेशन ऑफ एनर्जी होत नाही. द वेव्ह इज लोकलाइज्ड अँड इट्स वेलोसिटी काय असते, 0 असते. कारण स्टेशनरी वेव्ह मध्ये काय असते, स्थिर असतं पार्टिकल, डिस्प्लेसमेंटवर अवलंबून असतं, म्हणून वेलोसिटी काय असते, 0 असते. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज स्टेशनरी वेव्ह. असेल ऑल पार्टिकल पासेस एनर्जी, बट एनर्जी काय होणार नाही, प्रोपोगेशन ऑफ एनर्जी होणार नाही. म्हणजेच काय झालं,
दिस वेव इज लोकलाइज्ड velocity काय असते velocity is 0 therefore it is called as stationary wave. आता नेक्स्ट नवी प्रॉपर्टी आहे बघा all the particles between adjacent nodes vibrate in बघा आता ह्याच्यामध्ये आपण आहे स्टेशनरी वेव्ह घेऊ ह्या स्टेशनरी वेव्ह मध्ये बघा दिस इज क्रश दिस इज ट्रफ दिस इज क्रश दिस इज ट्रफ आता ह्याला आपण काय म्हणलं का हे स्टेशनरी वेव्ह आहे इथं बघा आता दिस इज नोड आहे दिस इज अँटी नोड नोड आणि अँटी नोड काय असतात अल्टरनेट असतात डिस्टन्स आपण सांगितलेला आहे काय सांगितलेला डिस्टन्स इथं एन आहे इथं ए आहे इथं ए आहे इथं एन आहे दोन नोड मधलं अंतर आपण λ/2 दोन अँटी नोड मधलं अंतर λ/4 सांगितलंय आणि डिस्टन्स बिटवीन ऍडजसेंट नोड आणि अँटी नोड काय सांगितलं λ/4 सांगितलं बघा आता ऑल द पार्टिकल्स बघा आता बिटवीन ऍडजसेंट नोड बघा ऍडजसेंट नोड कोणता आहे हे नोड आणि हे नोड किंवा हे नोड आणि हे नोड बघा ऍडजसेंट नोड मधलं काय असतात व्हायब्रेट इन फेज एकाच फेज मध्ये असतात हे नोड आणि ह्या नोड मधले पार्टिकल काय असतं व्हायब्रेट इन सेम फेज किंवा इन फेज असतं देर इज नो प्रोग्रेसिव्ह चेंज ऑफ फेज फ्रॉम पार्टिकल टू अनदर पार्टिकल कारण चेंज नसतो फेज मध्ये कशामध्ये प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये पार्टिकल टू पार्टिकल ऑल पार्टिकल्स इन द सेम लूप बघा ऑल पार्टिकल्स इन द सेम लूप बघा आता एकाच लूप मध्ये तिथे एन घेतला हे एन घेतला नोड घेतला तर इथं काय तर एकाच लूप मध्ये आहेत म्हणजे ऑल द पार्टिकल्स इन द लूप व्हायब्रेट इन सेम फेज आणि पुढचं जर पाहिलं तर पुढच्या फेज मध्ये पार्टिकल जाण्यासाठी काय असतात आर इन द सेम फेज आता बघा ऑल द पार्टिकल्स इन द सेम लूप आर इन द सेम फेज ऑफ ऑसिलेशन विच रिव्हर्सेस फॉर द ऍडजस्टंट लूप ऍडजस्टंट लूप मध्ये आलो तर काय होतं इथं तिच्या वेस्ट मध्ये जातात पुन्हा ऍडजस्टंट मध्ये वेस्ट मध्ये जातात अशा प्रकारे आपल्याला काय सांगता येतं दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्हज आहेत आता ह्या स्टेशनरी वेव्हचा उपयोग आपण विविध ठिकाणी पाहतो किंवा आपण विविध अशी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्सचा उपयोग करतो त्याच्यामध्ये आपण ह्या स्टेशनरी वेव्हचा आता एखादा विना घेतलेला आहे विण्याची तार इकडून इकडे तर हलत नाही पण त्याच्यामध्ये वेव्हज निर्माण होतात म्हणजेच काय हे स्टेशनरी वेव्हज आहेत आता तंबूर आहे तनपूर आहे व्हायोलिन आहे these are the musical instruments which are based on the principle of superposition and which forms stationary waves or standing waves. These are the properties of progressive stationary waves. आता comparison of progressive waves and stationary waves. प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय आहे दिलेल्या दिशेनं कंटिन्युअसली होणाऱ्या वेव्हला आपण स्टेशनरी वेव्ह म्हणतो प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणतो आणि एकाच ठिकाणी स्थिर राहणाऱ्या वेव्हला आपण स्टेशनरी वेव्ह म्हणतो आता ह्याच्यामध्ये आपल्याला कंपॅरिझन पाहत असताना इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह द डिस्टर्बन्स ट्रॅव्हलिंग फ्रॉम वन रिजन टू अदर रिजन विथ डेफिनाइट वेलॉसिटी असते प्रोग्रेसिव्ह वेव्हची आपण डेफिनेशन सांगत असताना काय सांगतो विच मूव्स कंटिन्युअसली इन गिव्हन डिरेक्शन त्याला आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणतो and these disturbances traveling from one region to another region with a definite velocity. But while बघा आता काय असतंय प्रोग्रेसिव्ह वेव्ह travels with
definite velocity. But while stationary वेव्ह का असेल, स्टँडिंग असेल, त्याला व्हेलॉसिटी का असते, 0 असते. while का असते, स्टेशनरी वेव्हला व्हेलॉसिटी म्हणजेच डिस्टर्बन्सेस ट्रॅव्हलिंग थ्रू मीडियम अलॉंग स्टेशनरी वेव्ह किंवा थर्ड स्टेशनरी वेव्ह असे तर 0 असते, स्टँडिंग असते आणि त्याच आपण काय म्हणतो, स्टेशनरी वेव्ह म्हणतो. त्याच्यानंतर दुसरं कंपॅरिझन बघा, व्हेलॉसिटी इथं काय असते, डेफिनेट असते, इथं 0 असते. त्याच्यानंतर दुसरं काय आहे, प्रोग्रेसिव्ह वेव्हज अँप्लिट्यूड्स ऑफ पार्टिकल इन सेम. बघा, अँप्लिट्यूड्स ऑफ पार्टिकल इन सेम असतात, बट बघा अँप्लिट्यूड ऑफ पार्टिकल अँप्लिट्यूड इज सेम असतं आणि तर अँप्लिट्यूड इज डिफरंट असतं. कशामध्ये, प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये अँप्लिट्यूड ऑफ पार्टिकल सेम असतं आणि स्टेशनरी वेव्ह असतात, अँप्लिट्यूड ऑफ पार्टिकल्स इज डिफरंट असतं. त्याच्यानंतर तिसरं सांगता येईल आपल्याला, in stationary waves all particles cross their mean position. बघा, in progressive wave all particles cross mean position. बघा, मीन पोझिशन होतं, पार्टिकल्स क्रॉस मीन पोझिशन, बट in stationary wave all particles cross mean position, but in progressive wave this does not happen. This does not happen. चौथं सांगता येतं, हा बघा, इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह all particles, काय सांगता येतं, in progressive wave all particles काय सांगता येईल तर, are in moving, but in stationary waves particles at the position of nodes are always in rest असतात. फक्त स्टेशनरी वेव्हज मध्ये असतात, नोड्सचे पार्टिकल रेस्ट असतात. इन स्टेशनरी वेव्ह ओनली पार्टिकल्स इन nodes are in rest पोझिशन मध्ये असतात. त्याच्यानंतर आपल्याला 5वं कंपॅरिझन सांगता येतं, प्रोग्रेसिव्ह वेव्हज का मध्ये काय होतंय, ट्रान्समिट ऑफ एनर्जी काय होतं, ट्रान्समिशन ऑफ एनर्जी टेक्स प्लेस होतं. ट्रान्समिशन ऑफ एनर्जी and स्टेशनरी वेव्हज मध्ये ट्रान्सफर ऑफ एनर्जी होत नाही. ट्रान्समिशन ऑफ एनर्जी इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह,
while in स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी वेव्ह मध्ये काय होणार नाही, स्टेशनरी वेव्ह मध्ये एनर्जी ट्रान्समिट होणार नाही. देर इज नो इन स्टेशनरी वेव्स, देर इज नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी. काय होतंय, ट्रान्सफर ऑफ एनर्जी होत नाही. त्याच्यानंतर 6वी आहे प्रॉपर्टी बघा. इन अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह फेजेस ऑफ ऍडजसेंट पार्टिकल्स आर डिफरंट. बघा, इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह, particles काय सांगता येईल आता, phases of adjacent particle, phases of adjacent particles are different, while in stationary waves, आता आपण काढल्याप्रमाणे काय माहित आहे, ऍडजस्टंट नोड्स और अँटी नोड्सचे पार्टिकल काय असतात, तर डिफरंट नोड्स मध्ये असतात. पार्टिकल्स बिटवीन all particles between two consecutive nodes are moving in the same direction. Consecutive nodes वाले particle moving in the same directions are in the same phase. आता consecutive nodes are moving in the same direction are in the same phase. While आता याच्यामध्ये बघितलं तर आपल्याला सांगता येईल बघा. आता याच्यामध्ये काय, हे इथं नोड आहे, इथं नोड आहे, आता ह्या नोड बद्दल पाहिलं तर काय सांगतात आपल्याला, एकाच पेज मध्ये सांगता येतात. आता तिच्या लगतच्या बघा, आता ऍडजेसंट लूप बघा. आता ऍडजेसंट लूप मध्ये काय होतं, का इकडे आलं तर आपल्याला काय सांगता येतं, विच आर इन अपोजिट डिरेक्शन. हे एकाच फेज मध्ये आहेत, हे त्याच्या अपोजिट फेज मध्ये, म्हणजे फेज डिफरन्स किती सांगता येतं, 180 डिग्री सांगता येतं. म्हणजेच फेज डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह लूप्स किती असतं, 180 डिग्री असतं किंवा पाय रेडियन असतं. अशा प्रकारे these are the comparison between progressive wave and stationary wave. त्याच्यानंतर आता फ्री अँड फोर्स्ड व्हायब्रेशन. त्याच्यामध्ये आपण फ्री व्हायब्रेशन्स पाहत असताना, किंवा आता आपण सिंपल पेंडुलम पाहतो. सिंपल पेंडुलम म्हणजे काय, पॉइंट हेवी मास सस्पेंडेड विथ ए
इनएक्सटेन्सिबल वेटलेस स्ट्रिंगला आपण सिंपल पेंडुलम म्हणतो आणि ह्या सिंपल पेंडुलमला ऑसिलेशन दिल्यानंतर काय होतं बघा आता ह्याला धरून सोडल्यानंतर काय होतात इकडून इकडे जातो काय होतो ऑसिलेट होतो ह्याला आपण काय म्हणतो हे फ्री ऑसिलेशन निर्माण झाले किंवा फ्री व्हायब्रेशन निर्माण झाले. आता काय होईल सुरुवातीला ज्या स्पीडनं किंवा ज्या अँप्लिट्यूडनं तो मूव्ह होत असेल थोड्या वेळानंतर तिचं काय होतं अँप्लिट्यूड कमी होत जातं आणि सगळ्या शेवटी काय होतं अँप्लिट्यूड 0 होतो. म्हणजे आता इथं आपला फ्री व्हायब्रेशन सांगत असताना तो आपण दिलेल्या फोर्सनं व्हायब्रेट होतं आणि जसं आपण आता फोर्स सारखं लावत नाही फक्त एकदा देऊन आपण थांबवतो स्टॉप होतो आणि अँप्लिट्यूड कमी होतं आणि सगळ्या स्टॉप होतं म्हणजे त्याला आपण काय म्हणतो फ्री व्हायब्रेशन म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल द फ्रिक्वेन्सी ऍट विच अन ऑब्जेक्ट टेंड्स टू व्हायब्रेट ड्यू टू एक्सटर्नल फोर्स. जसं आपण आपल्या घरात लहान बाळाला झोका दिल्यानंतर तो काय होतो थोडा वेळ दोलन घेत राहतो आणि कालांतराने तो स्टॉप होतो. म्हणजे काय होतं इथं एक्सटर्नल फोर्स लावल्यानंतर काय होतं तो व्हायब्रेट होतो टेंड्स टू व्हायब्रेट ड्यू टू एक्सटर्नल फोर्स इज कॉल्ड ॲज त्याला आपण काय म्हणतो नॅचरल फ्रिक्वेन्सी म्हणतो. आणि ते नॅचरल फ्रिक्वेन्सी इन दिस व्हायब्रेशन ऑब्जेक्ट नॉट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इन आउटसाइड फोर्स नसतं. आता याचं एक्झाम्पल पाहायचं असेल तर व्हायब्रेशन्स ऑफ सिंपल पेंडुलम असेल किंवा व्हायब्रेशन्स ऑन द स्ट्रिंग ऑफ गिटार असेल किंवा क्रॅडल असेल हे सगळे व्हायब्रेशन्स काय तर फ्री व्हायब्रेशन्स आहेत आणि फ्री व्हायब्रेशन मध्ये आपल्याला फक्त इनिशियल डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम असतं आणि हळूहळू काय होतं कंटिन्युअसली व्हायब्रेट ऑन इट्स ओन. No further external force is required for further motion. पुढच्या मोशन साठी आपण फोर्स लावत नाही फोर्स घेऊन आपण स्टॉप होतो. या सिस्टीम मध्ये सिस्टीम विच व्हायब्रेट्स नॅचरल फ्रिक्वेन्सी आर कॉल्ड ॲज फ्री व्हायब्रेशन्स ऑफ ए सिस्टीम. म्हणजेच काय सांगते आता याच्यामध्ये आपल्याला फ्री व्हायब्रेशन म्हणजे विच व्हायब्रेट्स विथ a system बघा a system which vibrates with natural frequency are called free vibrations of a system. त्याच्यामध्ये आता फ्री व्हायब्रेशन्स कंटिन्युअसली लूज एनर्जी होते. जसं मी तुम्हाला सांगितलं पाण्याला एकदा झोका दिल्यानंतर काय होईल हळूहळू काय होतो स्टॉप होतो हळूहळू अँप्लिट्यूड कमी होऊन काय होतं डिक्रीज इन अँप्लिट्यूड होतं आणि स्टॉप होतं. कशामुळं ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स किंवा एअर रेजिस्टन्स किंवा रेजिस्टन्स आउटर रेजिस्टन्स मुळे काय होतं फ्रिक्शनल रेजिस्टन्स मुळे काय होतं त्याचे अँप्लिट्यूड कमी होतं. त्याच्यामध्ये काय होतं फ्रिक्शन घडतं म्हणजे काय होतं देअर इज लॉस ऑफ एनर्जी होते आणि द अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन्स गोज ऑन डिक्रीजिंग. बघा ड्यू टू फ्रिक्शनल रेजिस्टन्स देअर इज अ डिक्रीज इन अँप्लिट्यूड मीन्स देअर इज लॉस ऑफ एनर्जी आणि सगळ्या शेवटी काय होतं स्टॉप होतो. त्याला आपण काय म्हणतो बॉडी कम्स टू रेस्ट होते. त्याला आपण डॅम्प्ड ऑसिलेशन म्हणतो किंवा डॅम्प्ड व्हायब्रेशन्स म्हणतो. अशा प्रकारे याच्यामध्ये आपल्याला
The system which vibrates with a natural frequency are called as the free vibrations of the system. आणि फ्री व्हायब्रेशन मध्ये काय होतं लॉस ऑफ एनर्जी होते. लॉस ऑफ एनर्जी कशामुळे होते ड्यू टू फ्रिक्शनल रेजिस्टन्स आणि हळूहळू काय होतं अँप्लिट्यूड कमी कमी होत जातं सगळ्यात शेवटी स्टॉप होतो. अशा याला काय म्हणायचं डॅम्प्ड ऑसिलेशन देखील म्हणू शकतो. त्याच्यानंतर आता फोर्स्ड व्हायब्रेशन. आता फोर्स्ड व्हायब्रेशन पाहत असताना आपण आपल्या घरात एखादं वॉल क्लॉक असेल त्याच्यामध्ये दोलक असेल दोलन असेल तो काय करेल जोपर्यंत सेल असेल तोपर्यंत तो काय होतो सेलमध्ये एनर्जी असेल तोपर्यंत तो काय होतो व्हायब्रेट होतो. आणि सेल खराब झाल्यानंतर काय होतं त्याचे काय होतं स्टॉप होतो किंवा बंद पडतं. म्हणजेच काय होतं जोपर्यंत एक्सटर्नल फोर्स पिरियडिक फोर्स अप्लाय करतो तोपर्यंत तो काय करतो व्हायब्रेट होतो. त्यालाच आपण काय म्हणतो फोर्स्ड व्हायब्रेशन म्हणतो. आणि विच in forced vibrations and external periodic force is applied on a body whose natural period is different from the period of the force. जेवढा फोर्स आपण लावतो त्याच्यापेक्षा काय असतो नॅचरल पिरियड डिफरंट असतो. the body vibrate with the frequency equal to that of the externally impressed force. जसं आता आपण घड्याळातलं दोलक सांगितलेलं आहे त्याच्या फोर्स नुसार तो व्हायब्रेट होतो. आणि द एम्प्लिट्यूड डिपेंड्स अपॉन द डिफरन्स बिटवीन फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स अँड नॅचरल फ्रिक्वेन्सी. बघा एम्प्लिट्यूड कसा असतो डिफरन्स बिटवीन एक्सटर्नल पिरियडिक फोर्स अँड the natural frequency of the body. If this difference is small, amplitude of forced vibration is large. बघा डिफरन्स जेवढा स्मॉल असेल तेवढा काय असतो अँप्लिट्यूड लार्ज असतो अँड व्हाईस वर्सा. म्हणजेच काय सांगता येतं अँप्लिट्यूड कमी असेल तिथं डिफरन्स बिटवीन नॅचरल फ्रिक्वेन्सी अँड एक्सटर्नल पिरियडिक फोर्स हा काय असतो लार्ज असतो. If the frequencies are exactly equal बघा आता काय सांगता येईल आता फोर्स व्हायब्रेशन मध्ये नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि एक्सटर्नल पिरियडिक फोर्सची फ्रिक्वेन्सी जर सारखी असेल आता ह्या डिफरन्स वर तिथं एम्प्लिट्यूड अवलंबून असतो. डिफरन्स स्मॉल असेल तर एम्प्लिट्यूड लार्ज आणि डिफरन्स लार्ज असेल तर एम्प्लिट्यूड कमी असतं. इफ दिस बोथ आर सेम त्याला आपण काय म्हणतो रेझोनन्स म्हणतो. रेझोनन्स मध्ये काय होतं फ्रिक्वेन्सी नॅचरल फ्रिक्वेन्सी अँड अप्लाइड एक्सटर्नल फोर्सची फ्रिक्वेन्सी सारखी होते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो रेझोनन्स म्हणतो. आणि अँप्लिट्यूड काय होते तर मॅक्झिमम होतो. मॅक्झिमम होतो म्हणजे आता जर आता मॅचिंग ऑफ फ्रिक्वेन्सी झाली तर आपल्याला लार्ज साऊंड किंवा लाऊड साऊंड ऐकू येतं. ज्यावेळेस मोठा आवाज ऐकू येतो त्यावेळेस त्याला काय म्हणायचं मॅचिंग ऑफ फ्रिक्वेन्सी झाली म्हणायचं. मॅचिंग ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे काय आहे फ्रिक्वेन्सी नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स सारखे होते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो मॅचिंग होते. मॅचिंग ऑफ फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज रेझोनन्स म्हणतो. आता कधी कधी आपण एखाद्या सस्पेन्शन ब्रिज वर जात असताना आपला मार्चिंग स्टॉप करायला सांगतात. ते मार्चिंग स्टॉप करण्यासाठी कारण म्हणजेच काय आहे सस्पेन्शन म्हणजेच काय आहे वीक पूल असेल. ज्यावेळेस आपण मार्चिंग करतो त्यावेळेस आपल्या पायाची फ्रिक्वेन्सी आणि ते पूल असेल किंवा ब्रिज असेल त्याचे पार्टिकल व्हायब्रेट हे दोन्ही मॅक्झिमम झाले तर ते कोलॅप्स होण्याची शक्यता असते ढासळण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला मार्चिंग स्टॉप करण्यासाठी सांगतात किंवा व्हाईलमुळे पासेस ओव्हर ए सस्पेन्शन फ्रीज. आता an object vibrating with its natural frequency cause another nearby object to vibrate the second object. Absorb the energy transmitted by first object and start to vibrate.
इफ नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द बोथ ऑब्जेक्ट मॅच. आता याच्यामध्ये जर पाहलं तर आपल्याला काय सांगता येतं, मॅचिंग ऑफ फ्रिक्वेन्सीला आपण रेझोनन्स म्हणतो. आता हे विविध ठिकाणी आपण पाहतो. आता आपल्याला एअर कॉलम पाहत असताना किंवा the strings or air columns can also undergo forced oscillations. Resonance is said to be acquired and we hear a louder sound. आता याच्यामध्ये अशा प्रकारे आपण फ्री व्हायब्रेशन आणि फोर्स्ड व्हायब्रेशन पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स. हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन्स पाहत असताना आपल्याला एखाद्या याच्यामध्ये पाईपमध्ये किंवा क्लोज ट्यूब असेल किंवा एखाद्या ट्यूब मध्ये आपण एअर कॉलम एनक्लोज केलं तर काय होतं. आता याच्यामध्ये बघा आपल्याकडे दिस इज ए ट्यूब आहे. काय आहे, वन एंड इज क्लोज आहे. त्या जवळपास आपण ऐकलं व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्स धरल्यानंतर काय होतं तर अशा प्रकारे तुम्ही काय होतं इन्सिडंट वेव्ह आणि क्लोज एंड असल्यामुळे काय होतं इथून रिफ्लेक्शन होतं. तिथं आपल्याला काय मिळतं, हे काय आहे इन्सिडंट वेव्ह आणि रिफ्लेक्टेड वेव्ह जोडीचं इंटरफरन्स होऊन सुपरपोजिशन आपल्याला काय मिळते, स्टेशनरी वेव्ह इज फॉरवर्ड होते. आणि ही कशी होते, फॉरवर्ड कंडिशन टू फॉर स्टेशनरी वेव्ह डिपेंड्स अपॉन बाउंड्री कंडिशन. आता बाउंड्री कंडिशन पाहत असताना हे काय आहे, रिजिड आहे किंवा डेन्सर मीडियम आहे आणि हे रेरर मीडियम आहे. याच्यामध्ये पार्टिकल्स आर फ्री टू व्हायब्रेट आहेत आणि हे काय रिजिड आहे. आता बाउंड्री कंडिशन पाहत असताना क्लोज एंडला काय मिळत आपल्याला इथं नोड्स फॉर्म होतात आणि ओपन एंडला काय होतं अँटी नोड्स आर फॉर्मड होतात. दिस इज द बाउंड्री कंडिशन ऑफ एअर कॉलम व्हायब्रेटिंग इन ए ट्यूब असेल किंवा पाईप असेल. ह्याच्यामध्ये आपल्याला काय मिळतं स्टेशनरी वेव्हज मिळतात आणि डिपेंड्स अपॉन द बाउंड्री कंडिशन दॅट इज स्ट्रिंग ऑर एअर कॉलम इज व्हायब्रेट्स विथ नॅचरल फ्रिक्वेन्सीज. आता काय होतं त्याच्यात नॅचरल फ्रिक्वेन्सीज ऑफ नॉर्मल मोड्स ऑफ ऑसिलेशन्स. आता दिस व्हायब्रेट्स विथ नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ नॉर्मल मोड्स. त्याला नॉर्मल मोड किंवा सिम्पलेस्ट मोड ऑफ व्हायब्रेशन म्हणायचं. काय म्हणायचं, सिम्पलेस्ट मोड ऑफ व्हायब्रेशन ऑर नॉर्मल मोड ऑफ व्हायब्रेशन म्हणायचं. नॉर्मल मोड ऑफ व्हायब्रेशन. तर याची जी काही फ्रिक्वेन्सी आहे त्याला आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणतो. याला काय म्हणतो आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा त्याला काय म्हणायचं फ्रिक्वेन्सीला काय म्हणायचं इथं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा त्याला फर्स्ट हार्मोनिक म्हणायचं. काय म्हणायचं और फर्स्ट हार्मोनिक म्हणजेच काय आहे द फ्रिक्वेन्सी ऑफ सिम्पलेस्ट मोड ऑफ व्हायब्रेशन और नॉर्मल मोड ऑफ व्हायब्रेशन इज कॉल्ड एज अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा त्याला आपण फर्स्ट हार्मोनिक्स म्हणतो. आणि करस्पॉन्डिंग मोड ऑफ व्हायब्रेशन किंवा ऑसिलेशन इज कॉल्ड एज फंडामेंटल मोड. आता हे काय सिम्पलेस्ट मोड आहे किंवा नॉर्मल मोड ऑफ व्हायब्रेशन आहे त्याला आपण फंडामेंटल मोड म्हणतो किंवा फंडामेंटल ट्यून म्हणतो. फंडामेंटल मोड और फंडामेंटल ट्यून म्हणतो. दिस इज द सिम्पलेस्ट मोड ऑफ व्हायब्रेशन किंवा नॉर्मल मोड ऑफ व्हायब्रेशन. हे काय मिळालं आपल्याला फंडामेंटल ट्यून मिळाला. आता हे काय झालं दिस इज द सिम्पलेस्ट मोड ऑफ व्हायब्रेशन. त्याच्या फ्रिक्वेन्सीला आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणतो किंवा फर्स्ट हार्मोनिक्स म्हणतो. आता ओव्हरटोन पाहत असताना आपल्याला काय सांगता येतं द हायर फ्रिक्वेन्सीज ऑफ फंडामेंटल frequencies or overtones is called as
ओव्हरटोन म्हणतो म्हणजेच हायर फ्रिक्वेन्सीज. ओव्हरटोन्स यूज टू रिप्रेझेंट हायर फ्रिक्वेन्सीज. म्हणजे द फर्स्ट फ्रिक्वेन्सी हायर दॅन द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आणि तर एन काय आहे? फंडामेंटल आहे. 2n काय आहे? सेकंड हार्मोनिक्स आहे, परंतु त्याला फर्स्ट ओव्हरटोन म्हणायचं. फर्स्ट ओव्हरटोन हा फर्स्ट ओव्हरटोन किंवा सेकंड हार्मोनिक. म्हणजेच काय? आता हार्मोनिक म्हणजेच काय सांगता येतं? हायर फ्रिक्वेन्सीज. काय सांगता येतं? हायर फ्रिक्वेन्सीजला ओव्हरटोन सांगता येतं. म्हणजे सेकंड हार्मोनिक्स इज फर्स्ट ओव्हरटोन असेल. त्याच्यानंतर द टर्म हार्मोनिक्स इज युज्ड व्हेन द फ्रिक्वेन्सी ऑफ पर्टिक्युलर ओव्हरटोन इज अन इंटिग्रल. बघा आता इथं सांगितल्याप्रमाणे हे काय आहे? फर्स्ट ओव्हरटोन आहे. म्हणजेच काय? तर याच्यामध्ये 2n 3n 4n दिस इज द इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. हा बघा, इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज ओव्हरटोन्स म्हणतो. म्हणजेच काय आहे? ओव्हरटोन्स इज अन इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. हार्मोनिक्स may not be present in a given sound. बघा, harmonics may not be present in given sound. The overtones are actually present. Overtones are actually present. In a given sound. अर्थात ओव्हरटोन्स प्रेझेंट असतात आणि हार्मोनिक्स मे नॉट बी प्रेझेंट इन ए गिवन साऊंड. द हार्मोनिक्स आर मे नॉट बी प्रेझेंट इन ए गिवन साऊंड सो प्रोड्युस्ड. एखाद्या साऊंड मध्ये निर्माण झालेला असेल तर हार्मोनिक प्रेझेंट असू शकतात किंवा नसू शकतात. मे नॉट बी प्रेझेंट इन ए गिवन साऊंड प्रोड्युस्ड. अशा प्रकारे हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन आपण पाहिलेले आहेत. तर एंड करेक्शन पाहत असताना बघा, हे काय आहे? हे ट्यूब विथ क्लोज्ड ऍट वन एंड. बघा, एका एंडला क्लोज्ड आहे किंवा ओपन ऍट वन एंड आहे. याच्यामध्ये आता आपण पाहिल्याप्रमाणे एअर कॉलम निर्माण होतं. कसं निर्माण होतं? While we held a tuning fork, vibrating tuning fork near the mouth of tube किंवा open end of mouth. तिथं जर धरल्यानंतर काय होतात? त्याच्यातून काय होतं? एअर कॉलम काय होतं? इथं व्हायब्रेट होईल, इथं काय होईल? इन्सिडंट होईल आणि इथून काय होतं? रिफ्लेक्शन होतं. अशा प्रकारे आपल्याला काय होतं? इन्सिडंट वेव्ह आणि रिफ्लेक्टेड वेव्हचं सुपरपोजिशन किंवा सुपर इम्पोज होतात. तिथं आपल्याला काय मिळतात? स्टेशनरी वेव्हज मिळतात. इथं स्टेशनरी वेव्हज इथं काय आहे? नोड आहे, अँटी नोड आहे. इथं बाउंड्री कंडिशन आहे. क्लोज एंडला नोड मिळतं, ओपन एंडला काय मिळतं? आपल्याला अँटी नोड मिळतं. आता इथं जर पाहिलं तर डिस्प्लेसमेंट 0 आहे. ह्याला आपण काय म्हणतो? डिस्प्लेसमेंट नोड म्हणतो. काय म्हणतो? डिस्प्लेसमेंट नोड. इथं काय असतं? अँप्लिट्यूड 0 असतो. त्यावेळेला काय होतं? पार्टिकल क्लोज असल्यामुळे काय होतं? प्रेशर वाढतं. ह्याला काय म्हणायचं? प्रेशर अँटी नोड म्हणायचं. प्रेशर मॅक्झिमम होतं. काय होतं? बघा, हे काय आहे? प्रेशर अँटी नोड आहे. आणि इथं काय आहे? अँटी नोड आहे. म्हणजे काय आहे? डिस्प्लेसमेंट
डिस्प्लेसमेंट अँटीनोड आहे. काय आहे? अँटीनोड. म्हणजेच ए मॅक्झिमम आहे, अँप्लिट्यूड आहे. इथं काय होतं? पार्टिकल मोकळे होतात, म्हणून काय होतं? प्रेशर कमी होतं आणि हा काय म्हणतो? प्रेशर नोड म्हणतो. बघा, प्रेशर नोड. डिस्प्लेसमेंट अँटीनोडला प्रेशर नोड आणि डिस्प्लेसमेंट नोडला प्रेशर अँटीनोड म्हणून. आता याच्यामध्ये बघा, आता आपल्याला एंड करेक्शन पाहायचं. मुळात एंड करेक्शन पाहण्यासाठी बघा, आता मी इथं ट्युनिंग फोर इथून एअर कॉलम चालू झालेला आहे, परंतु एंड ऑफ द पाईप कुठं आहे? इथं आहे. या दोन्ही मध्ये अंतर आहे. आपण लेंथ ऑफ एअर कॉलम धरत असताना ही धरतो. आता या दोन्ही मधला जे काही डिफरन्स आहे त्याला आपण सांगतो एंड करेक्शन म्हणतो. म्हणजेच तिच्यामध्ये पाईप ओपन ऍट बोथ एंड असेल किंवा ओपन ऍट वन एंड असेल, दोन्ही मध्ये काय होतं? एंड करेक्शन अशा प्रकारे मिळतं. म्हणजे द nodes or antinodes are exactly not formed. Antinode is not formed at exactly open end. It is above, slightly above the pipe where we held a vibrating tuning fork. This distance is called as, काम तो आपण एंड करेक्शन म्हणतो. म्हणजे आता ह्या दोन्ही मध्ये आपल्याला काय सांगता येतं? बाउंड्री कंडिशन. ओपन एंडला अँटीनोड असते आणि क्लोज एंडला नोड असतेला बाउंड्री कंडिशन म्हणतो. द अँटीनोड्स इज नॉट फॉर्म्ड एक्झॅक्टली ॲट द ओपन एंड, बट इट इज स्लाइटली बियॉन्ड द ओपन एंड. ॲज एअर इज मोर फ्री टू व्हायब्रेट, देर इज compensation to the air inside the pipe. Also, the air particles in the plane of open end of the pipe are not free to move in all directions. Therefore, reflection takes place at the plane at small distance outside the pipe. This distance, the distance between the open end of the pipe and the position of antinode. Okay? This is the position of antinode, and this is the open end of the pipe, and the position of the antinode is called as the end correction. And the end correction is given by formula बघा. एंड करेक्शन त्याला आपण स्मॉल इन दाखवतो, इज इक्वल टू 0.3d, वेअर स्मॉल डी इज इनर डायमीटर. काय आहे? इनर डायमीटर ऑफ पाईप आहे. म्हणजेच काय आहे? ह्या दोन्हीतल्या अंतरालाच आपण काय म्हणतो? एंड करेक्शन म्हणतो. आणि एंड करेक्शन मध्ये आपल्याला काय सांगता येतं? मग आता इथं बघा, आता दिस इज द करेक्टेड लेंथ आहे आणि दिस इज द लेंथ ऑफ पाईप आहे आणि दिस इज द एंड करेक्शन. हे काय मिळेल आपल्याला? करेक्टेड लेंथ ऑफ एअर कॉलम मिळालेली आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, दिस इज फॉर pipe closed at one end. This is end correction. आणि L is equal to L plus 2 into 0.3d किंवा त्यालाच आपण L plus E सांगतो, 2E सांगतो. हे कशासाठी? फॉर पाईप ओपन ऍट बोथ एंड्स. हे आपल्याला काय मिळालं? एंड करेक्शन्स. हे दोन्हीच्या मध्ये कसं मिळालंय तर बघा, आता 2 इज द एंड करेक्शन ऍट पाईप ओपन ऍट बोथ एंड्स आणि E इज द एंड करेक्शन फॉर क्लोज्ड पाईप ऍट वन एंड. अशा प्रकारे आपण एंड करेक्शन पाहिलेलं आहे.